नमस्कार मैत्रिणींनो, सोप्या घरगुती रेसिपीमध्ये तुमचे खूप मनापासून स्वागत। आज आपण बनवणार आहे मसाला शेंगदाणे। त्यासाठी हे 1 वाटी शेंगदाणे मी घेतलेले आहेत। आता ह्या शेंगदाण्याला लावायला काय काय मसाला घ्यायचा ते आता बघूया। त्यासाठी घेतले हे पाव वाटी बेसन, त्यामध्ये टाकणार आहे हे 1 चमचा तांदळाचं पीठ, हे चमचाभर चिवडा मसाला। हा मी घरी केलेला चिवडा मसाला आहे। ह्या चिवडा मसाल्याची रेसिपी तुम्ही बघितलीच असेल, बघितली नसेल तर ह्या चिवडा मसाल्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे। आता त्यामध्ये टाकूया हे चवीप्रमाणे मिरची पूड, मीठ, थोडासा हिंग, हे छोटा अर्धा चमचा हिंग, आणि हे आलं लसूण एकदम बारीक ठेचून घेतलेले आहे। यात मी 7 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि 1 अर्धा इंच आलं घेतलेलं आहे। हे आता सगळं आपण चांगलं एकजीव करून घेऊया। आता ह्या शेंगदाण्याला आपण साधारण 1 चमचाभर असं पाणी लावून शेंगदाणे ओले करून घेऊया। जास्ती पाणी नाही लावायचं, फक्त ओले होईपर्यंतच त्याला पाणी लावायचं आहे। आता ओले केलेले हे शेंगदाणे आपण ह्या बेसन पिठात टाकून घेऊया आणि हे एकसारखे चमच्यानं असं चांगलं मिक्स करून घेऊया, जेणेकरून हे पीठ आपल्या ह्या शेंगदाण्याला लागेल। लागलं तर आपण अगदी नकळत वरनं पाण्याचा हात लावणार आहे। हे आता चांगलं मिक्स झाल्यानंतर आपण बघूया। बघा, अजून थोडंसं कोरडं वाटतंय। अजून 1 चमचाभर पाणी मी ह्यामध्ये टाकून घेते। आणखी एकदा हे एकजीव करून घेऊया। बघा, आता ह्या शेंगदाण्याला सगळं असं एकजीव करून घेतल्यानंतर त्याच्यावर आपण 1 चमचाभर गरम तेल टाकणार आहे। ही शेंगदाणे तळायला मी कढई तेलाची ठेवलेलीच आहे गरम करत, त्यावर थोडं आपण असं तेल टाकून घेऊया। आणखी एकदा एकजीव करून ह्यात आपण तळून काढणार आहे। तेल टाकल्यानंतर असं चमच्यानं आणखी एकदा एकजीव करून घ्या। बघा, आपलं तेल आता चांगलं गरम झालेलं आहे। ही मी सकाळीच भजी तळलेलं तेल आहे, तशीच कढई ठेवली आहे। त्यात आता हे शेंगदाणे थोडे थोडे टाकून आपण चांगले खरपूस तळून घेऊया। थोडे तळले की थोडंसं बुडबुडे यातले कमी झाले की आपण हे असं हलवून घेऊया, नाहीतर हे एकमेकाला चिकटतील। बघा, आता चमच्यानं थोडं हलवून घेतल्यानंतर हे आता झाऱ्यानं उलटपालट करून आता हे काढून घेऊया। बघा कसे छान तळून झालेत। हे आता मी काढून घेते। बघा, आता एकदा तळून काढल्यानंतर हे अजून एकदा दाखवते तुम्हाला, आणि हे असेच मी सगळे शेंगदाणे हे तळून घेते। सगळे शेंगदाणे तळून झाल्यानंतर त्यात ही आता कढीपत्त्याची 1 फांदी आपण तळून घेणार आहे, म्हणजे ही चुरून आपण ह्या शेंगदाण्यामध्ये मिक्स करायची आहे। गॅसची फ्लेम मिडियमच ठेवा। मिडियम फ्लेमवर हे शेंगदाणे आपण असे खरपूस चांगले तळून घ्यायचे आहेत। बघा, आता हे असे सगळे आपण हे मसाला शेंगदाणे तळून घेतलेले आहेत। त्यात आता टाकूया आपण हा अर्धा चमचा चाट मसाला। चाट मसाला मैत्रिणींनो ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर टाका, नाही टाकला तरी काही फरक पडत नाही, कारण आपण ह्यामध्ये चिवडा मसाला पहिल्यांदा टाकलेलाच आहे। आणि हा तळलेला कढीपत्ता हा आपण असा चुरून टाकून हे आता एकसारखं मिक्स करून घेऊया। चांगलं मिक्स करून हे आपण आता सर्व करणार आहे। बघा मैत्रिणींनो, असे हे आपले मसाला शेंगदाणे तयार झालेले आहेत। बघा, ही माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली, माझ्या चॅनेलला
तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर करा.